लास्ट एक्झाम्पल बघूया आणि हा टॉपिक एंड करूया. तर एक्झाम्पल नंबर 8 इज manufacturer can sell X items at the rate of rupees 330 minus X each. The cost of producing X items is rupees x square plus 10x plus 12. How many items must be sold so that his profit is maximum. बरोबर. तर बघा सोल्युशन. तर काय दिले, मॅन्युफॅक्चरर कॅन सेल एक्स आयटम्स ॲट द रेट ऑफ 330 मायनस एक्स ईच. म्हणजे सेल करतो तो एक्स आयटम्स. बरोबर. ॲट द रेट ऑफ 330 मायनस एक्स ईच म्हणजे प्रत्येक वस्तूची किंमत किती दिली, 330 मायनस एक्स. मग वन ऑब्जेक्टची प्राइस किती आहे, 330 मायनस एक्स. मग एक्स ऑब्जेक्टची काही एक्स आयटमची वन आयटमची जर 330 मायनस एक्स असेल तर एक्स आयटमची काही एक्स इंटू 330 मायनस एक्स. सपोज या डस्टरची प्राइस आहे 30 रुपीज. बरोबर. तर 3 डस्टरची किती रेट, 90. म्हणजेच काय केलं आपण, मल्टिप्लिकेशन. बरोबर. म्हणजेच काही ही सेल आहे, सेलिंग प्राइस आहे, म्हणून काय म्हणूया टोटल सेलिंग प्राइस. ही झाली एका वस्तूची. बरोबर. आपल्याला एक्स वस्तूंची काढायची म्हणजे टोटल सेलिंग प्राइस ऑफ एक्स आयटम्स इज काय, रुपीज 330 मायनस एक्स इंटू एक्स करावं लागेल, कारण ही झाली एका वस्तूची, इंटू एक्स. कारण आपल्याला एक्स आयटमची काढायची, ईच म्हणजे एका वस्तूची किंमत. मग एक्स ऑब्जेक्टची काढायला आपण काय केलं, मल्टिप्लिकेशन. बरोबर. आता हे झालं एक्स ऑब्जेक्टची. बरोबर. ही झाली सेलिंग प्राइस. बरोबर. दी कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग एक्स आयटम्स इज, म्हणजे ही कॉस्ट प्राइस दिली, म्हणजे एक्स ऑब्जेक्ट्स किंवा आयटम्स तयार करायला किती खर्च येतो, x स्क्वेअर प्लस 10x प्लस 12. देयरफॉर कॉस्ट प्राइस असं म्हणूया, कॉस्ट प्राइस ऑफ एक्स आयटम्स इज काय दिली, कॉस्ट प्राइस x स्क्वेअर प्लस 10x प्लस 12. x स्क्वेअर प्लस 10x प्लस 12. बरोबर. तर ही दिलेली आहे कॉस्ट प्राइस. आणि काय म्हणूया आता फंक्शन बघा, हाऊ मेनी आयटम्स मस्ट बी सोल्ड सो दॅट प्रॉफिट इज मॅक्सिमम. His profit means manufacturer profit is maximum.
मग आपल्याला पहिल्यांदा प्रॉफिट माहिती पाहिजे काय असतं. काय असतं रे प्रॉफिट म्हणजे? इथं लिहितो बघा, अरे प्रॉफिट बरोबर सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. म्हणजेच आपली विक्री किंमत ही जास्त पाहिजे खरेदी किमतीपेक्षा. बरोबर. सपोज हा डस्टर तयार करायला 25 रुपीज कॉस्ट येते. बरोबर. जर 30 ला विकला तर त्या मॅन्युफॅक्चररला 5 रुपये प्रॉफिट होईल. बरोबर. अदरवाइज त्याला काय होईल? लॉस होईल. जर कॉस्ट प्राइस जास्त असेल सेलिंग प्राइस पेक्षा तर कोणच मॅन्युफॅक्चरिंग करणार नाही. बरोबर ना. म्हणजेच सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. लेट पीबीडी काय म्हणूया? प्रॉफिट. लेट पीबीडी प्रॉफिट. मग काय म्हणूया? वी नो दॅट. अरे वी नो दॅट प्रॉफिट इज काय असतो? प्रॉफिट. अरे प्रॉफिट इज सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. बरोबर. मग काय आहे सेलिंग प्राइस? सेलिंग प्राइस इज अरे 330 मायनस x इंटू x. कारण की एका आयटम्स आहे, x आयटम्सची करायला आपण मल्टिप्लाय केलं. मग x ने काय करूया? आत मल्टिप्लाय करूया म्हणजे एक स्टेप वाचेल आपली. काय आहे? x इंटू 330 इज 330x मायनस x इंटू x इज x स्क्वेअर. मायनस असल्यामुळे ब्रॅकेट टाकूया. काय आतलं साइन चेंज होईल. बरोबर. कॉस्ट प्राइस ऑफ x आयटम्स इज बरोबर म्हणजे x आयटम्स तयार करायला किती खर्च येतो? x स्क्वेअर प्लस 10x प्लस 12. मग ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे. आतलं साइन चेंज होईल. काय येईल? 330x मायनस x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर बिकम मायनस x स्क्वेअर प्लस 10x बिकम मायनस 10x प्लस 12 बिकम मायनस 12. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे. आतलं साइन आपण चेंज केलं. काय व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? तर याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहितो. -1x स्क्वेअर मायनस 1x स्क्वेअर. अरे मायनस 2x स्क्वेअर 330x मायनस 10x काय येईल? प्लस 320x प्लस काय येईल? 320x मायनस 12. त्याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. आणि प्रॉफिटचे इनिशियल काय घेऊया? p. ह्याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. मग व्हॉट इज स्टेप नंबर फर्स्ट इज? अरे मॅक्सिमा मिनिमा. स्टेप नंबर फर्स्ट इज आहे का? y इज फंक्शन ऑफ x. आता y काय आहे? प्रॉफिट p आहे. f ऑफ x इज गिवन. मग याला डिफरन्शिएट करतो आपण म्हणजे f डॅश x काढायचो. बरोबर. म्हणजे p चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येईल? अरे डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. मग p चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x इज dp बाय dx इक्वल टू मायनस 2 x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह काय आहे? 2x. यूज x रेज टू n. यूज x रेज टू n. काय असतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n इज कोण सांगेल? अरे डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n इज nx रेज टू n मायनस 1. बरोबर. हा फॉर्म्युला यूज केला इथं. यूज x रेज टू n प्लस 320x म्हणजे तिथं कोणता यूज करा? यूज डेरिव्हेटिव्ह ऑफ kx इज. अरे कोण सांगेल? डेरिव्हेटिव्ह ऑफ kx इज. अरे डेरिव्हेटिव्ह ऑफ kx इज k. बरोबर. आणि इथं ओन्ली k. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज. अरे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. म्हणजेच काही बघा बरं kx चं डेरिव्हेटिव्ह k येईल. मग प्लस 320x येईल प्लस 320 आणि मायनस 12 which is constant. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. म्हणजेच काय इथं 0. आता सिम्प्लिफाय करूया. काय dp बाय dx म्हणजे त्याला f डॅश x आपला म्हणजे dy बाय dx मायनस 2 into 2x येईल मायनस 4x प्लस 320. त्याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2. व्हॉट इज स्टेप
इज, आता फंक्शन काय आहे, प्रॉफिट, फंक्शन इज प्रॉफिट आहे का, y इज मॅक्सिमम, म्हणजे फंक्शन इज मॅक्सिमम दिले. मॅक्सिमम म्हणजे काय रे, निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे लेस दॅन 0, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, बरोबर. म्हणजेच काय, फॉर मॅक्सिमम प्रॉफिट, प्रॉफिट कसं आहे इथं मॅक्सिमम आहे, म्हणजे फॉर maximum profit P, प्रॉफिट काय कन्सिडर केलंय P, पुट dp by dx काय पुट करतो 0, पुट dp by dx equal to 0, पुट dp by dx equal to 0, म्हणजेच काय 0 equal to -4x plus 320, -4x आहे, एलएचएस ला आल्यानंतर काय करूया, -4x चा होईल प्लस 4x इक्वल टू 320, 4 इंटू काय आरएचएस ला गेले काय होतील डिवाइड, म्हणजे क्लिअरली x काय आला 320 डिवाइडेड बाय 4, म्हणजे काय येईल 4 8 जा 32, आणि हा 0 ॲज इट इज डिव्हिजिबल बाय 4 80 मिळाला. अरे केलं ना सॉल्व फॉर x और फाइंड x, बरोबर. आपण जनरल प्रोसिजर मध्ये काय करायचो, फॉर मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू ऑफ x पुट f(x) इक्वल टू 0, फक्त आता इथं प्रॉफिट आहे, फंक्शन काय आपलं प्रॉफिट, सो f इज रिप्लेस्ड बाय p, म्हणजेच काय, अरे x इज 18, देन लास्ट स्टेप नंबर 3 काय करतो, अगेन डिफरेंशिएट इक्वेशन नंबर 2 विथ रिस्पेक्ट टू x, मग काय रे dp by dx चं डेरिव्हेटिव्ह d2p by dx स्क्वेअर इक्वल टू -4x, x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं k, -4x चं काय येईल -4 प्लस 320 इज कॉन्स्टंट and derivative of constant is 0, derivative of constant is 0, म्हणजे -4 plus 0 काय येईल -4